वाचा कोणीतरी यहोशुवा पहिला अध्याय 1 ते 7 वचन. मात्र तू खंबीर हो व खूप हिंमत धर आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होईल. देवापातले वचन आशीर्वादित करू. पण पहिल्या वचनापासून असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशुवा याला परमेश्वराने सांगितले. म्हणजे नूनाचा मुलगा जो यहोशुवा होता हा पण एक अनॉइंटेड व्यक्ती होता. कसा अनॉइंटेड होता? हा जो व्यक्ती होता हा यहोशुवा जो होता मोशे बरोबर राहणारा होता. पण मोशे जोपर्यंत लिडरशिपमध्ये होता तोपर्यंत यहोशुवा पिक्चरमध्ये आला नाही, म्हणजे यहोशुवा समोर आला नाही. यहोशुवाला जे मोशेला जे पाहिजे ते फक्त काम करायचं. मदतनीस, मदतनीस म्हणजे माहिती आहे तुम्हाला? हेल्पर. हेल्पर कंपनीत समजा एखादा वेल्डिंग काम करत असला तर त्याच्या हे दे ते दे, असं तर ही रॉड दे, असं हे पकड, त्याला हेल्पर म्हणतात. डॉक्टरमध्ये आम्ही बघतो की एखादा डॉक्टर असला त्याच्या हाताखाली एक हेल्पर असतो. ऑपरेशन करायच्या वेळेस त्याला म्हणतो कैची दे, हे पाहिजे मला, टॉर्च दे, धागा दे, तो हेल्प करतो. फक्त तो नाही ऑपरेशन करत, तो हेल्पर असतो. मग हा जो आहे हा हेल्पर आहे. आणि हा हेल्पर जो आहे या ठिकाणी म्हटलेला आहे की तो त्याच्या मोशेच्या प्रेझेन्समध्ये किंवा मोशे जोपर्यंत होता तोपर्यंत तो फक्त मोशेला मदत करायचा. म्हणजे पवित्र शास्त्र काय सांगतं की ज्यावेळेस मोशे दर्शन मंडपामध्ये प्रभूसोबत बोलायचा त्यावेळेस हा जो यहोशुवा होता हा यहोशुवा दर्शन मंडपाच्या बाहेर मोशे बाहेर येईपर्यंत वाट बघायचा. काय करायचं? वाट बघायचं. काहीच करत नव्हता. फक्त मोशेसोबत राहायचा, मोशेला मदत करायचा आणि दुसरं काहीच काम त्याने केले नाही जोपर्यंत मोशे जिवंत होता. मोशे जे सांगत तेच काम त्याने केलं. मोशेच्या पुढे जाऊन त्याने काम केलं नाही. आणि मग मोशेचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर काय झालं? आता परमेश्वर यहोशुवाला आज्ञा करत आहे. आता मोशेचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर यहोशुवाला परमेश्वर म्हणते की आता उठ आणि जे अभिवचन मी तुला दिलेलं आहे, जे अभिवचन मी मोशेला दिलेलं आहे, जे अभिवचन मी सर्व इस्रायल लोकांना दिलेलं आहे की आता जो देश आहे, जो कनान देश, जो दुधामधाचा प्रदेश, आता तो तू इस्रायल लोकांना मिळवून देशील. कोण मिळून देईल? यहोशुवा. मोशेच्या काळात ते पोचले का कनानामध्ये? नाही पोचले. मोशेच्या काळामध्ये ते कुठं फिरले? फक्त जंगलामध्ये. बोला ना, मला बोलल्याशिवाय जमत नाही बरं का. बोला. वाचन केले ना? 40 वर्ष कुठं फिरले? ते रानात फिरले. मोशेच्या काळामध्ये ते गेले का वचनदत्त प्रदेशात? नाही गेले. 40 दिवसाचा प्रवास 40 वर्ष लागले. कशामुळे लागले? काय बोला ना, बरोबर बोलला. कुरकुर केल्यामुळे, देवाविरुद्ध बोलल्यामुळे की हे असं हे तसं, हे आम्हाला पटत नाही, तसं पटत नाही, आणि ख्रिसमसला जेवण द्यायला पाहिजे, काही समजतं का, असं तसं, हे बोलल्यामुळं काय झालं? ते 40 दिवसाचा प्रवास. किती दिवस? 40 वर्ष. म्हणजे विचार करा कुरकुर किती भयानक आहे. कुरकुरीमुळे ते पोहोचले नाही. पण इथं काय म्हटलेले? आता वेळ आलेली आहे. आता तू काय कर? आता तू या सगळ्या लोकांना घेऊन मी सांगेल त्या देशामध्ये आता जायला सुरुवात कर. आता मी आदेश तुझ्या हाती दिला आहे. मग पवित्र शास्त्र काय सांगतं? तो म्हणतो की आता तुझे पाऊल उचल. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबानोन यापासून महानद फरातपर्यंतचा हित्ती याचा सर्व प्रदेश, मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचा टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसा तुझ्या बरोबरही मी असेल. हे अभिवचन आहे. आणि ते अभिवचन आता मोशे नंतर यहोशुवाला प्राप्त होत आहे. आणि यहोशुवाला तो सांगत आहे की यहोशुवा आता तू या लोकांना वचनदत्त प्रदेशात घेऊन जाशील आणि जसा मी मोशे बरोबर होतो तसा मी तुझ्या बरोबरही असेल. म्हणजे परमेश्वर ज्यावेळेस एखादी योजना एखाद्या व्यक्तीला देतो त्यावेळेस ती योजना पूर्ण करतो. जे अभिवचन देतो ते अभिवचन पूर्ण करतो. पण त्या अभिवचनाबरोबर चालणारा व्यक्ती पाहिजे. असं समजू नका प्रभूने एखादी प्रॉफिसी दिली किंवा एखाद्या व्यक्तीने एखादी प्रॉफिसी दिली आणि तुम्हाला असं वाटत असेल ही भविष्यवाणी माझ्या जीवनात पूर्ण होणारच आहे. नाही.
तुमच्या चुकीच्या गोष्टीमुळे ती पूर्ण होऊ शकणार नाही. आणि मग काय म्हणताल तुम्ही, देवाला दोष देताल. माझ्या जीवनात तर ही प्रॉफिसी आली होती, ही पूर्ण झाली नाही माझ्या जीवनात. का झाली नाही? तुम्ही त्याच्या वचनामध्ये चालले नाही, तुम्ही विश्वासात टिकले नाही, तुम्ही प्रार्थनेत राहिले नाही. आणि न प्रार्थनेत राहिल्यामुळे तुम्हाला जे भविष्यवाणी होती ती भविष्यवाणी पूर्ण झाली नाही. तसं यहोशुवाच्या जीवनात झालं नाही. का? कारण की यहोशुवाला जे सांगितलं ते त्याने पाळलं. आपण आज्ञा पालनात कमी पडतो, म्हणून आपल्या भविष्यवाण्या पूर्ण होत नाही. कुठंतरी आपलं चुकतं आणि त्याच्यामुळे आमच्या भविष्यवाण्या पूर्ण होत नाही. पण मोशेला च्या नंतर यहोशुवाला तो बोलत आहे, जसा मी मोशे बरोबर होतो तसा तुझ्या बरोबरही मी असेल, तुला सोडून जाणार नाही, तुला टाकणार नाही. देव कधी सोडत नाही, देव कधी टाकत नाही. आपणच सोडतो देवाचा. थोडंसं पाप करायला आवडतं त्यावेळेस आपण काय म्हणतो, देवा थांब थोडंसं, मला जरा पाप करून येऊ दे आणि मग मी तुला पश्चाताप करेल, मला क्षमा कर. असं आपला नेचर आहे. देवाचं तसं नेचर नाही. देव एकदा बोलला, एकदाच. देव एकदा सांगितलं तो पवित्र तर पवित्रच आहे, तो पाप करत नाही. त्याचं नेचरच, गुणधर्मच पवित्रता आहे. मग तो काय म्हणतो, तू आता काय कर, मी तुला सोडणार नाही, तुला टाकणार नाही, खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची मी शपथ त्याच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो, खूप हिम्मत धर. माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवीकडे डावीकडे वळू नको, तर म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. मी तुम्हाला सांगितलं ना, देव अभिवचन पूर्ण करतो, पण देव जे आज्ञा देतो ते पण पूर्ण करायला लावतो. मग आपल्याला वाटतं काय नाही, आम्ही आज्ञा पालन केलं नाही तरी चालल, चर्चला गेलं नाही तरी चालल, आम्ही काय हरकत नाही, पवित्र शास्त्र वाचलं नाही तरी चालल, ते पवित्र शास्त्र धूळ खात पडलं तरी चालल, महिन्यातून एकदा त्याच्यावरची धूळ बाजूला करू, एखादं वाचू, ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आणि बंद करू आणि चालल्या जाऊ. आणि देवा तू माझ्या जीवनात अभिवचन पूर्ण करणार आहेस. नाही करणार देव, मी सांगतो. उगाच देवाला आणि कसं नाव नका ठेवू. काही लोक जे बॅकस्लाईड होतात ना, म्हणजे प्रभूपासून दूर जातात ना, त्याचं कारण हेच असतं, त्यांच्या जीवनात प्रॉफिसी पूर्ण होत नाही आणि ती पूर्ण न होण्यापाठीमागं ते कारणीभूत असतात, देव नाही. आणि ते नाव कोणाला ठेवतात? देवाला. बरेचसे लोक ज्यावेळेस निराश होतात त्यावेळेस मी बोलताना त्यांना ऐकलेलं आहे, ते देवाला नाव ठेवतात, पण देव तर म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला सोडणार नाही, टाकणार नाही. पण इथं काय होतं माहिती आहे का, आपण देवाला सोडतो, आपण देवाला बाजूला सारतो आणि आपल्या मनाचं करतो. आणि मग मनाचं केल्यामुळे जे पाहिजे यश ते भेटत नाही. पण यहोशुवावरती जो अभिषेक होता, यहोशुवाने जे निश्चय केलेला होता, त्या निश्चयामध्ये तो बदलला नाही. मला इथं सगळ्यांना सांगायचं, बदलू नका, एकच ठेवा. हो तर हो, नाही तर नाही, एकच ठेवायचं. येस, मी असा आहे तर असाच आहे, आणि असा नाही तर असा नाही, बदलायचं नाही. यहोशुवा इथं बदलला नाही. यहोशुवाला जे अभिवचन प्राप्त झालं, ते अभिवचन प्राप्त झाल्यानंतर यहोशुवाला स्लोली आता फार मोठा प्रदेश काबीज करायचा आहे. आता ध्येय फार मोठं आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याला हिमतीची गरज आहे. म्हणजे याचा अर्थ अशी जादू होणार नाही, आता मी तुला सांगितलं आहे हा प्रदेश तुला काबीज करायचा आहे, आला सगळा प्रदेश. हां, इकडं यहोदा वंश, हां इकडं याकोबाचे लोक, इकडं इस्रायल लोक, इकडे सगळे कुळातले लोक, जे 12 वंश आहेत ते 12 वंश आपण फिक्स करू. असं झालं नाही. हिम्मत धर, म्हणजे आता तुला ते करायचं आहे. आणि ते करण्यासाठी तुला काय करायचं आहे, तुला हिम्मत पाहिजे. मी तुझ्या बरोबर आहे, तू जाशील तिकडे यशस्वी होशील. पण नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. म्हणजे याचा अर्थ नियम पाळ, ज्या आज्ञा दिलेल्या त्या आज्ञा पाळ, आणि ज्या आज्ञा पालन केल्यानंतर मी तुला त्या वचनदत्त प्रदेशामध्ये घेऊन जाणार आहे. अभिवचन किती जणांना प्राप्त झालं होतं वचनदत्त प्रदेशात जाण्याचं? अभिवचन किती लोकांना प्राप्त झालं होतं वचनदत्त मध्ये? हां, व्हेरी गुड. इस्रायल लोकांना प्राप्त झालं होतं, म्हणजे सगळ्यांना. गेले किती जण वचनदत्त प्रदेशात गेले? किती? त्या लोकांपैकी ज्यांना अभिवचन प्राप्त झालं होतं त्या. व्हेरी गुड. फक्त 2. त्या 2 लोकांचं नाव काय? यहोशुवा आणि का गेले तेच दोघं? बाकीचे का मेले रानात? विश्वास. आणखी अविश्वास होता त्यांचा, आणखी कुरकुर केले. मग अभिवचन कशामुळे जातात आपल्या जीवनातले?
त्यांना नव्हतं का अभिवचन इस्रायल लोकांना? त्यांना तर मोशे समोर सांगितलं होतं, मी तुम्हाला दुधामधाच्या प्रदेशात घेऊन जाणार आहे. मग ते सगळे का गेले नाही? फक्त 2च गेले, यहोशुवा आणि कालेब. बाकीचे तिथंच. का तसं झालं? कारण की यहोशुवा आणि कालेब हे जे होते, यांनी जी आज्ञा परमेश्वराने दिलेली होती ती आज्ञा त्यांनी सोडली नाही. त्या आज्ञेमध्ये ते टिकले, त्या अभिषेकामध्ये ते टिकले, आणि त्या अभिषेकामध्ये टिकल्यामुळे काय झालं? परमेश्वराने त्यांना वचनदत्त प्रदेशामध्ये घेऊन जाण्याचं जे अभिवचन दिलं ते त्यांच्या जीवनात पूर्ण झालं. सगळी पिढी मेली, पण त्या पिढीतले फक्त 2 पुरुषच राहिले, यहोशुवा आणि कालेब. हे नवीन पिढीला घेऊन वचनदत्त प्रदेशात प्रवेश त्यांनी केला. याचं कारण एकच आहे, त्यांनी त्यांचं ध्येय सोडलं नाही, त्यांनी त्यांची प्रार्थना सोडली नाही, त्यांनी वचन सोडलं नाही, त्यांनी परमेश्वराचा मार्ग सोडला नाही, आणि त्याच्यामुळे हे लोक वचनदत्त प्रदेशात जाऊ शकले. मग आज आमच्या समोर पण काही ध्येय आहेत आणि ते ध्येय पूर्णच होत नाही. काही लोकांचं जीवन जसंच्या तसंच असतं, कोरडं तर कोरडं. वचनाचं ज्ञान नाही, प्रार्थनेचं ज्ञान नाही. कशामुळे होते? कशामुळे होतं? आपल्याला आता वर्ष जाईल. काही लोक वर्षामध्ये काय करतात? ठरवतात, आम्ही हे करणार आहे, आम्ही ते करणार आहे. काही जण ठरवतात, समजा मी आता 80 किलोचा आहे, मी 60 किलो होणार आहे. म्हणजे सोप्या भाषेत, तुम्हाला हार्ड भाषा नाही कळत. मी 80 किलो आहे, मी 2 महिन्यात 3 महिन्यात 60 किलो होणार आहे. ठरवलं. कधी ठरवलं? महिन्याच्या 1 तारखेला. आता नवीन वर्षाच्या 1 तारखेला मी ठरवलं मला 60 किलो व्हायचं आहे. मग मी डाएट करायला सुरुवात करतो. मग मी डाएट करतो. मग मी सकाळीच उठतो आणि सकाळी उठल्यानंतर मी म्हणतो, नाही मी काही खाणार नाही, मी फक्त पाणी पिईन, गरम पाणी. मग गरम पाणी पितो. आणि मग दुपारी मी म्हणतो, मी फक्त सेब खाईन, आणि मग एक सेब खातो. आणि पोटलं असं व्याकुळ होऊन असं कसं तरी डाएट चालतो डाएट संध्याकाळपर्यंत. पण मग थोडंसं एकच पोळी खातो, आणि मग रात्री मला जाग येते, पोटात फार कावळे ओरडतात. 3-4 पोळ्या चुरून मुरून खाऊन टाक. पहिल्याच दिवशी डायटिंगची लागली वाढ. हे असं होतं. माणूस इतका भयानक प्राणी आहे ना, माणूस जे बोलतो ते करत नाही. तर खरंच माणसाने जे बोललं ते केलं ना, तो तर फारच वरती जाईल. सगळ्यांचं आहे, तुम्हीच नाही, मी पण आहे त्याच्यात. माणूसच तसा आहे, माणसाचं जीवनच तसं. जे ध्येय आखतो ते ध्येय पूर्ण कधीच करत नाही. आता 1 तारखेला तुम्ही पण काहीतरी निश्चय केला असेल, आणि तो निश्चय तुम्ही ठरवला असेल, आता मी हे करणारच. पण मी तुम्हाला सांगतो, 2-3 दिवसानंतर ते तुम्ही सोडून देताल आणि परत आपल्या रुटीनमध्ये येतात, आणि जे चाललं ते चालेल. मस्त एकदम सकाळी 10-11 वाजेपर्यंत झोपतात, मस्त खातात. सगळं ध्येय गेलं, सगळं विसरून गेलं. हे का होतं? आम्ही तो फोकस कंटिन्यू न ठेवल्यामुळं हे सगळं होतं. मग इथं यहोशुवाने तसं केलं नाही. यहोशुवाला ज्यावेळेस प्राप्त झालं वचन, त्यावेळेस यहोशुवाला प्राप्त झाल्यानंतर यहोशुवाने ते स्वीकारलं, आणि स्वीकारल्यानंतर यहोशुवा त्या वचनावरती टिकून राहिला, आणि यहोशुवा पुढे जातच राहिला. यहोशुवाला ज्या आज्ञा झाल्या त्या आज्ञानुसार त्याने कूच करायला सुरुवात केली, म्हणजे पुढं जायला सुरुवात केली. 15 वचन काय सांगतं? परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना स्वास्थ्य देईल, आणि तुमचा देव परमेश्वर याने त्याला दिलेल्या देशाचा तेही ताबा घेतील. मग परमेश्वराचा सेवक मोशे याने यार्देनेच्या पूर्वेस उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे, त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा. म्हणजे आता ताबा घेण्यासाठी हा कूच करत आहे. म्हणजे हा काय करत आहे?